चलेगा ना? दोनों चलेगा। मुझे यहाँ पे हमारे अतुल दादा ने बोला कि ताई का परिचय और एक थोड़ा सा संबोधन ताई के प्रवचन शुरू होने के पहले करना है। तो सबसे पहला प्रश्न तो मुझे ये पड़ा कि ताई का परिचय, तो ये तो बहुत बड़ी बात हो गई कि ताई का परिचय देना पड़े, पर परमात्मा विष्णु को जानते हुए भी उसके रोज हम विष्णु सहस्त्र नाम का पाठ करते हैं, उसकी स्तुति करते हैं। तो यह परिचय इसलिए नहीं कि आप लोग जानते नहीं हैं उनके बारे में, यह परिचय इसलिए कि हमारा सौभाग्य है कि वो आज हमारे सामने हैं और हम उनको सुन सकते हैं। और उस सौभाग्य की ही बढ़ोतरी के लिए, उस सौभाग्य के ही प्रशंसा के लिए, मतलब अपने ही सौभाग्य के प्रशंसा के लिए उनका परिचय देने की इच्छा रखता हूँ। ये तो ऐसा हो गया कि जैसे जुगनुओं को कहा गया हो सूर्य की आरती करने के लिए, तो आपका परिचय मैं दे रहा हूँ आपकी ही आज्ञा से। मूलतः ताई का जन्म चिपलूण का है। उषा साठे जी और माननीय पुरुषोत्तम साठे, इनके माता पिता का नाम। हमने अगर ऐसा बोला कि ताई चिपलूण की है तो ये ऐसा पराया सा हो जाएगा। तो ताई चिपलूण की नहीं है, ताई इंदौर की ही है। पर 1965 में जब इंदौर के एक प्रसिद्ध वकील श्री जयंत जी महाजन, उनके साथ ताई इस शहर की बहू बनकर जब यहाँ पर आई, तो कुछ समय तो बहू रही, पर एक अपनापन, एक अधिकार, एक कर्मनिष्ठता और एक प्रेम स्नेह से वो कब बहू की ताई हो गई ये हमको भी पता नहीं पड़ा। और हमारी पीढ़ी के लिए, मतलब हम जिनको आदर्श मानते हैं ऐसे लोग इनको ताई बोलते हैं। तो ये सिर्फ ताई बोलना भी मेरे लिए बहुत बड़ा संबोधन हो जाएगा कि मैं इनको ताई बोलूं, इसलिए मैं आपको ताई काकू ऐसा संबोधन करूंगा कि आप ताई तो हैं और काकू भी हैं। हमारे इस इंदौर को लोकसभा में ले जाकर 8 बार उस पद को संभाला और उस पद का गौरव बढ़ाया। साथ ही लोकसभा की 16वीं अध्यक्ष और दूसरी महिला अध्यक्ष इस रूप में भी लोकसभा में स्पीकर के रूप में रहकर उस लोकसभा का भी मान बढ़ाया। इसलिए ताई के लिए एक बार करतल ध्वनि। ये तो हुआ एक बेसिक, हम बोल सकते हैं कि उनका एक राजनीतिक कार्यक्षेत्र, कर्मक्षेत्र, कर्मभाग। पर इसके अलावा ताई ने महिला सशक्तिकरण, युवाओं के लिए अवसर खड़े करने के लिए इंटर्नशिप के प्रोग्राम्स, ऐसे काफ़ी कुछ किया। साथ ही साथ उनके कर्म को इतना बड़ा बनाया उन्होंने कि इस भारत देश की जनता को उनको गौरव देने के लिए पद्म भूषण से सम्मानित करना पड़ा। और ये हमारा बहुत बड़ा सौभाग्य है कि आज ताई हमारे सामने, ताई काकू हमारे सामने प्रवचन करने के लिए बैठी हैं। विषय जितना मैं सिर्फ उस लाइन पे से समझ पड़ा कि देव झोपतात तो मला त्याचं काय, अगर भगवान सोते हैं तो मुझे उसका क्या, मुझे उससे क्या ऐसा। और इस विषय को सुनने के लिए मैं जितना उत्सुक हूँ उतने ही यहाँ सभी उत्सुक हैं, ये मैं पूरे विश्वास से कह सकता हूँ। और ज़्यादा समय यहाँ लूँगा नहीं। ताई की जितनी प्रशंसा करने जाऊँगा उतना मुझे, मतलब मैंने एक बहुत बड़ी तैयारी करके रखी थी और बहुत कुछ पेज लिख के रखे थे, पर जब आपको आके देखा तो मैं घबरा गया थोड़ा सा। और अब ऐसा हो रहा है कि आपके सामने मेरी आवाज़ नहीं निकल पा रही है। इसलिए बहुत देर नहीं लगाऊंगा। एक प्राथमिक औपचारिकता भी रहती है, इसीलिए मैं ताई के स्वागत के लिए हमारी प्रीति काकू को बोलूँगा कि हमारी पाग्निस काकू को लेके आएँ और ताई का स्वागत करें। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अब कुछ ही देर में हम सभी लोग इस आनंद अभिषेक के लिए तैयार हो जाएंगे। हम ताई से सुनेंगे वो वाक्य, वो शब्द, वो मार्गदर्शन
जो आगे हमारे पारमार्थिक और प्रापंचिक और साथ ही साथ भौतिक जीवन के उत्कर्ष में कहीं ना कहीं काम आएगा। हिंदी की मराठी मला कळत नहीं, मराठी बीच बीच में थोड़ा हिंदी बोलूँगी ज़्यादातर। नमस्कार करते सगळ्यांना। एक ही माळ जी घातले ना थोड्या वेळ घालून ठेवावी लागते। काय होतं आपण म्हणतो ना, पुष्कळ वेळा मोठी माणसं आपल्याला कुछ सांगू देतात, सिखा के जाते, कभी उनके सानिध्य में बैठो तो एक बार ऐसे ही हुआ मेरे स्टेज में, मेरे से बड़े याद नहीं आ रहा है मगर स्वामी जी बैठे थे। और ऐसे मेरी एक आदत है, एक तो हाथ में हार लेती हूँ, फूलों का हार तो कोई गले में डालता है तो तुरंत अपन निकाल देते हैं, नहीं ऐसा नहीं। धीरे से मुझे बोले, एक बात ध्यान रखो, कोई प्रेम से कुछ देता है थोड़ी देर अपने हृदय में लगा के रखो। सम्मान से दिया, प्रेम से दिया, फिर बोले धीरे से निकाले तो चलेगा, मगर थोड़ी देर। तब से मैंने एक बात थोड़ी ध्यान रखी कि कोई कुछ भी पहने, फूलों की माला ज़्यादा नहीं रख सकती, मगर ये ऐसे कुछ हो तो रहने देती हूँ कि थोड़ी देर रहने दो। अब ये भी एक बात है, कहीं जाओ तो कुछ ऐसी सीख मिलती, अपने आप मिलती जाती है, अच्छे स्थान पे जाओ तो मिलती जाती है। आज हम सब लोग यहाँ जो एकत्रित आहे, मला असं वाटतं काही वेगळं नाही आहे। आपण काही वेळा भेटलो आहे, काही वेळा गोष्टी केल्या आहे, पण पहिल्यांदा जेव्हा अतुलचा फोन आला मला, ताई तुम्ही प्रवचन कराल का? म्हटलं बापरे, वर्षानुवर्ष झाली, इतने साल हो गए, 50 साल भी हो सकते हो गए कि प्रवचन बेवचन छोड़ दिया। कारण प्रवचन करणं हे प्रवाचन पण असतं, ग्रंथांचं परत केलेलं वाचन पण असतं। ते भलेही तुम्ही लक्षात ठेवून करा किंवा प्रदत्त केलेलं वचनही असतं, असं मला वाटतं। प्रवचन द्यायचं असतं काहीतरी समाजाला। आता मी कुठल्याच ह्याच्यात राहिली नाही आहे, तशी स्थिति नहीं राहिली। थोड़ा कठिन लगा मुझे कि मैं प्रवचन क्या करूँ रे, हो नहीं सकता। लेकिन फिर एक बात सोची, कहाँ से बुलावा आया है, ये महत्व की बात थी। आणि मग मला आजकाल सहन नाही होत, जास्त भावनिक बोलत नाही म्हणून मी, पण असं झालं की या स्थानी मी आलेच होते। तुम्ही जेव्हा मंदिराची स्थापना केली तेव्हा आले होते, पण त्याच्याही आधी येत राहिले। आणि मग एक गोष्ट माझ्या लक्षात आली, खूप वर्षापूर्वी जेव्हा मी नवीन सुरुवात राजकारणात आले होते, सांसद बनले होते, थोड़ी आगे चली गई थी और कुछ साल हो गए होंगे। और एक दिन मेरे गुरु नाथा महाराज ने मुझे कहा, क्यों पहले रामायण सुनाती थी, अब हमें नहीं सुनाओगे? मला नहीं ऐकवणार, रामायण आम्हाला पण ऐकवा की। मी म्हटलं, हो नाना, तर सगळं मागे पडलं, आता माझ्या काही लक्षात नाही। कसं करा, प्रयत्न करा त्यांची बोलण्याची भाषा। तर मी म्हटलं, हे प्रयत्न करा, आम्हाला ऐकवा, याचा अर्थ कुठेतरी वेगळा आहे। त्यांना मी काय ऐकवणार होते, पण तुम्ही आठवा, आता राजकारणात गेलेल्या आहात, रामाला आठवा, असंही कदाचित असू शकेल। प्रयत्न करा, चांगले विचार विसरू नका, असंही म्हणणं असेल। आणि असं करून त्यावेळेला मी हो म्हटलं, खरंच हो म्हटलं। म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर करेन, तुम्हीच मला काय ती बुद्धी द्या, आठवण द्या, करेन। आता मला अभ्यासाला वेळ नाही, असं मी पण थोडं उद्धटासारखं, ते वयच होतं ना आपलं तसं, आणि मग केलं। आता त्याच्यानंतर मध्ये खूप वर्ष गेली, भाषणं खूप झाली। परत हा म्हणाला प्रवचन, त्याला त्याचं शब्द माहिती आहे की नाही मला माहिती आहे, पण त्याने शब्द प्रवचन, कदाचित इथून आज्ञा झाली असेल
की ताईंना प्रवचनाचं विचार. आणि मग माझ्या लक्षात आलं की स्थान कोणचं आहे, तर हे माझ्या गुरुच्या बंधूचं स्थान आहे. तांबे स्वामी, ज्यांना आता आपण केशवानंद सरस्वती म्हणून ओळखतो, खूप जुनं स्थान आहे. पुष्कळांना माहिती असेल, मी नवीन नाही काही सांगत. पण एक प्रकारचे हे तपस्येचं स्थान आहे. तपस्येच्या याच्यासाठी तपस्या त्यांची झाली होती. 12व्या वर्षीच वेद अध्ययन सगळं पार झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेचच विचारही झालेला होता की मला काही संसारात पडायचं नाही आहे, संन्यास घ्यायचा आहे. या वयात हा विचार होणं आपल्याला काही आश्चर्य वाटायलाच नको. आपल्याला सवय आहे ज्ञानेश्वरांनी कुठल्या वयात काय केलं आहे ना. त्यामुळे भारतात थोडंफार आश्चर्य आता वाटतं की बापरे त्या वयात. पण आपल्याला रामदास स्वामी पण माहिती आहेत, अनेक अशी उदाहरणं की ह्या लोकांना जेव्हा काहीतरी समजतं तेव्हा ते या विचारावरती होतात, नाही आता माझं जीवन माझ्यासाठी किंवा फक्त माझ्या नातेवाईकांसाठी नाही, हा खरा विचार आहे. कारण संन्यास घेऊन ते हिमालयात नाही गेले, राहिले खरगोणून इकडे आले. मग तिथून हे स्थान उत्तम वाटलं, सांगितलं लोकांनी इथे तुम्हाला थोडं बरं, कारण त्यावेळेला एवढी वस्ती नव्हती, शांती मिळेल. पण अहो आपण शांती देतो का कोणाला? कोणी म्हटलं तरी जातो आम्ही. लोकांची वर्दळ येणं जाणं, आणि कशासाठी जातो आपणच आपले विचार करा. की ज्ञानासाठी किती जातो, काही चांगलं ऐकायला किती जातो, आणि मागायला किती जातो. आपणच आपलं तुलना करायची. पण हे स्थान असं आहे म्हणून मी म्हटलं हे तपश्चर्येचं स्थान आहे आणि नानांच्या गुरुबंधूंकडून आलेली आज्ञा आहे. आणि म्हणून खरं पाहिलं तर खरंच आज बोलण्यासारखी काही स्थिती नाही आहे. आवाजसुद्धा येताना कठीण होतो. पण मी म्हटलं चला जाऊ, आज जाऊन चर्चा करू. प्रवचन वगैरे नाही, पण चर्चा करू. कारण चर्चा कुणाशी करायची, सब तो अपने बैठेंगे सामने. जिनसे चालो चाल ऐसी चर्चा तो करते आए हैं, बातचीत होती रहे. तो अपने ही लोग हैं सभी, जा करके चर्चा करेंगे. फिर एक बात आ जाती है, चर्चा क्या करूं? तो मुझे फिर एक 50 साल पहले की बात याद आई, क्योंकि वही बात उसने भी करी. मैंने बोला अतुल वहाँ से कुछ बताया है, क्या बोलूँ, विषय क्या? नहीं नहीं आप ही सोचो कुछ अच्छा विषय. अब उसने तो एक प्रकार से आदर से बोला, मुझे मालूम है उसके भाव है किंवा यहाँ से कहाँ होगा तू तिथे जास्त बोलायचं नाही बरं का, ताईंची नीट बोल सांग आलं तर मुलांना समजवतो. पण मला एक आठवण झाली, खरं सांगते. पूर्वी जेव्हा मी अगदी भगिनी मंडळात जायची, त्यांच्याशी चर्चा करायची, काहीतरी विषय घेऊन बोलायची, चांगलं काही सांगायची, मग जो काही माझा अभ्यास होता तो. मग असं होता होता भगिनी मंडळाच्या बायका किंवा इतर कोणी बोलवायला यायचे, ताई आमच्याकडे या ना. सुमित्रा ते मग तेव्हा सुमित्रा वैद्य म्हणायचं कोणी कोणी काही, आणि आमच्याकडे पण या. एकदा अशाच काही महिला आल्या आमच्या. त्यावेळेला मी आपली वेगवेगळी चरित्र सांगत होते, जिजामाताचं चरित्र, अहिल्याबाईचं चरित्र, झाशी चरणीचं, योगी अरविंदांचं, विवेकानंद, जे मी वाचायची ते मी लोकांना सांगायची की वाटायचं की वाटावं, आपण वाचलेलंच वाटवावं, काहीतरी सगळ्यांना द्या. तर म्हटलं काय ऐकायची इच्छा आहे तुम्ही मला सांगा, मी काय सांगू, काय बोलायला येऊ. तर एक पटकन एक पहिला त्यातली असते एखादी बोल, नाही काही पण बोला म्हणा, तुम्ही काही पण विषय घ्या. आता मी जास्त काही बोलले नाही. मग माझ्या काही पण बोलावं म्हणजे काय, मी त्यावेळेला काही बोलले नाही, पण माझ्या मनात त्यावेळेला भावना आली. काही पण बोलाचा अर्थ 2 प्रकारे होऊ शकतो. एक पण म्हणजे तुम्ही काही पण बोला, हो आमचं कुठे एवढं लक्ष, काहीतरी चांगला कार्यक्रम मंडळात व्हावा
मंडळांनी वर्षभरात काय कार्यक्रम केले याचं शेवटी रजिस्टर भरायचं असतं ना. त्यामुळे आम्हाला ते कार्यक्रम करायचे. बोला तुम्हाला काय बोलायचं ते, आम्ही थोडं ऐकू, थोड्या गप्पा करू, काय जे करू, बोला काही. पण काही वेळा असंही नसतं बरं. असंही कदाचित असेल, अहो तुम्ही चांगलंच सांगता हो, काही पण सांगा. फक्त बोलण्याची स्टाईल असते. हां, काही पण सांगा, नाही तर काही पण सांगा हो तुम्ही, तुम्हाला माहिती आहे. असं थोडंसं झालं. त्यामुळे मी एक विचार केला होता त्यावेळेला, म्हणून सहज महिला मंडळात काही गोष्टींची चर्चा केली की असं केव्हा होतं आहे ना. काही वेळेला मला ते गाणं आठवलं, पण ते गाणं फार वेगळं आहे. चंदनाचा परिमळ आम्हा काय त्याचे, पण हे वेगळ्या भावाने बोललेलं आहे. कारण आम्हाला प्रभुनामाचीच गोडी आहे, आमच्या वाचेला त्याचीच गोडी आहे. त्यामुळे तो सुगंधाशी आमचं काही घेणं देणं नाही, त्याचं काही आम्हाला नाही. बाकी या गोष्टींशी काही घेणं नाही. ते म्हणणं वेगळं. पण आपण सामान्य माणसं, आणि त्यामुळे बोला हो तुम्ही काही पण बोला, आम्हाला काय त्याचं, असंही होऊ शकतं नाही का. थोडा वेळ ऐकू, वाटलं तर टाळ्या वाजवू, घरी जाऊन कितपत लक्षात राहील काय, असंही असतं. म्हणून मला सहज मनात आलं प्रवचन तर करायचंच, पण मग खरोखरच आज परत तीच परिस्थिती आली आहे का की मला काय त्याचं, असं होतं का, हा सुद्धा विचार एक प्रकाराने करणं जरुरी आहे. आणि ते जर आपण संतांच्या सान्निध्यात केलं आहे ना, संतांच्या सान्निध्यात केलं. कारण आपण सगळ्या संतांची चरित्र जर पाहिली, अनेक रामदास स्वामी असेच वयाच्या 12व्या-13व्या वर्षी घरातनं निघून गेलेले. का तर चिंता करतो विश्वाची म्हणून निघा. नाहीच मनात आलं की मला काय त्याचं नाही, मलाच आहे, मलाच करायचं आहे, आणि म्हणून निघाल्यानंतर उगीचच लोकांना सांगत नाही सुटले. त्यांनी पहिल्यांदा पुरश्चरण केलं, 12 वर्ष पुरश्चरण. मग पूर्ण देश पाहिला, अवलोकन केलं, समजले आहे ना. आणि मग हे सगळी परिस्थिती पाहिल्यावर वाटलं भयानक परिस्थिती आहे. लोक घाबरलेली आहेत, लोक आपल्याला आवरून बसलेत, कोणी बोलायला तयार नाही आहे, अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, बोलणारा कोणी नाही. हे सगळं मी सांगायला नको, मी काही रामदासांचं चरित्र सांगायला नाही, पण असं वाटलं. आणि म्हणून त्यांनी एक प्रकारचा जागर सुरू केला, आपण जागर म्हणतो ना तसा सुरू केला. आणि म्हणून आपण अनेक अशी उदाहरणं आपण जीवनात बघतो. सांगायला गेलं तर प्रत्येक संताचं हे चरित्र आहे. आणि कुठून आलं हो हे चरित्र, हे जे संतांना या जे भाव वाटलेत. आपल्याला काय झालं, एक तर आपल्याला निसर्ग कमीच दिसायला लागलं आहे, झाडं माडं कमी होतात. ते काय होतं आहे माहिती नाही, की आपण कमी करतो आहे, कमी होतात ते, आपण कमी जातो आहे त्यांच्याकडे. जसं महाराज इथे का आले, खूप शांतता आहे, चांगली झाडं आहे कुठेतरी, आणि त्यांनी 4 हे लावून तिथे स्थापनाही केली तशी. हा सगळं चरित्र माहिती आहे. त्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हा जो भाव आहे हा संतांचा सतत चालू आहे. कारण का, निसर्ग शिकवतोय हो तुम्हाला, निसर्ग सांगतोय. मी काही कोणी देव सांगतोय म्हणत नाही, निसर्ग सांगतोय. कारण देव कोणाला म्हणायचं, शेवटी देव कोण आला, कुठून आला. आपण म्हणतो भारतवर्ष फार थोर, देव इथेच जन्म घेतो, असं आपण काही वेळा यांनी म्हणतो. दुसऱ्या कुठे नाही जात, 10 वेळा जन्म घेत, पण इथेच घेतो. पण तो देव म्हणून जन्म घेतो का, तो सांगत असतो मी दाशरथी राम आहे. रामाने म्हटलं का हो मी देव आलो, कृष्णाने म्हटलं का हो मी देव नाही, तो तुमच्या माझ्या मुलांसारखा खेळत होता ना. काही वेळेला आपण म्हणतो कृष्णाने
गोवर्धन तरपत करा अंगुलीवर. पण कृष्णाचं चित्र तसं असतं का की एकटाच धरून बसला आहे. तो आपल्या गोपाळानं म्हणतो काठ्या लावा, तुमच्या पण काठ्या लावा, मी एकटा नाही, मी आहे, आपण करू, पण तुमच्या पण काठ्या लावा, तेव्हा हा गोवर्धन पर्वत उचलला जाईल. होतं ना असं. म्हणजे देव काय सांगतो, चला तुम्ही पण चला, चला निघू या सरसावनी देशाच्या उद्धरणी, असं म्हटलं जातं ना. त्यामुळे देव काही कोणी आला नाही, मी नेहमी म्हणते तो इथे आला. आणि मग आपण म्हणतो होता होता नराचा नारायण बनू शकतो, हे सांगण्यासाठी आला आहे तो, की मी सामान्य, मी वसुदेव देवकीचा पुत्र, मी किंवा नंदा घरी मी वाढलो, यशोदा माझी माय, तिने मला भरवलं, हे सगळं झालं. आणि मग सगळं कर्तृत्व दाखवून आपण त्याला देव म्हणायला. रामाचं कर्तृत्व, पण राम एकटा लढला का? आजकाल मुलं विचारतात, तरुण मुलं खूप प्रश्न, मी रामायण सांगायचे ना, खूप प्रश्न विचारायचे. म्हणे काय वगैरे, राम तर तिकडून सेना घेऊन निघाला असता तरी एवढा पराक्रमी, तर त्याने केलं असतं रावणाचा पराभव. पण म्हटलं मग तुम्हाला हनुमंत कुठून मिळाला असता? तुम्ही हनुमंताचा पराक्रम केव्हा समजला असतात? त्याही लोकांमध्ये, जंगलात राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ते भाव आहेत, त्यांचा पराक्रम, त्यांचं संघटन. आणि जर संपूर्ण देशाला संरक्षित करायचं आहे, एक रावण मारायचं असं नाही, रावण वृत्ती मारायची, परत ती रावण वृत्ती पनपता नाही कमा. आणि मग रावण मीच एकट्याने नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून जर रावण मारलात, म्हणजे सगळ्याचा पराक्रम जागृत. मी तर रामायणाचा हा अर्थ घेते की रामाने सगळ्यांना आपलंसं केलं. आणि मग हा जो भाव आहे, पण त्याला पाठिंबा कोणी दिला आहे? त्यावेळचे ऋषीमुनी, त्यावेळचे संत महात्मे. आपण म्हणतो ना की दशरथाशी पुत्र मागायला विश्वामित्र आले. मी एक छोटीशी गंमत, विश्वामित्र, तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती आहे. आणि विश्वामित्रामध्ये ही हिंमत होती म्हणायची. दशरथ म्हणतो मी येतो, तुम्हाला त्रास आहे ना वनचरांपासून, तुम्हाला त्रास आहे राक्षसांपासून, मला कळलं नाही इतके दिवस, पण मी येतो. तू नको आहेस, तू नको आहे, आता वृद्ध झाला आहेस, आता आम्हाला तारुण्य पाहिजे, देशाचं तारुण्य पाहिजे, पुढचा होणारा राजा, त्याला आम्हाला दाखवायचे, बघ काय चाललं आहे, आणि म्हणून तुझे पुत्र ते दोन्ही. मग दशरथ कोणाकडे बघतोय? वसिष्ठांकडे बघतोय. विश्वामित्र वसिष्ठाच्या कहाण्या तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना. म्हटलं तर भांडण होतं, पण म्हटलं तर एकमेकाला खूप मातत होते, कारण एकमेकाची उत्तमता काय आहे, एकमेकाचे भाव जाणत होते. आणि म्हणून वसिष्ठांनी सांगितलं, नाही, जर का विश्वामित्र म्हणतात ते राम लक्ष्मणाला दे, तर दशरथा तुला त्यांनाच द्यावं लागेल. हे जे संतांचे, मोठ्या माणसांचे, विचारवंतांचे एकत्रित विचार करण्याची पद्धती, की आज समाजाला काय हवं आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे. आणि म्हणून असं हे मी म्हटलं की आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे. अहो बघा ना, जेव्हा आपल्याला वाटतं हो नाही आम्ही काय करू शकणार, आम्हाला काय होणार, आमच्याजवळ काय आहे, ही भावना आपली वाढत चाललेली आहे. नाही हो, काही नाही करू शकत. का नाही करू शकत? तुम्हाला निसर्ग शिकवतो आहे. काय शिकवतो आहे? नुसतेच संत महात्मे नाही, निसर्ग शिकवतो आहे. आणि हे निसर्ग शिकवायच्या गोष्टीसुद्धा सांगतं आहे कोणीतरी. काय सांगतं आहे? परोपकाराय फलंती वृक्षः. म्हटलं आहे ना, वृक्ष खातो का हो आपली फळं? खात नाही. पण मी कधी कधी म्हणते, तुम्ही खाऊन जेव्हा बी टाकता ना, ती तुम्ही टाकून देता, पण जमीन त्याला अंकुर पडते, परत देते ना तुम्हाला भरभरून. तो परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय दुहंती गावः. गाय काय करते? गाय आपलं दूध स्वतः पिते का हो? नाही ना. वासराला पण पाजते, तुम्हालाही देते. केलीच सेवा तर मिळेल.
पण ती देते. तर अशी ती सगळ्या ओळीचं तुम्हीच सांगा मला श्लोक. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय दुहन्ति गावः. आणखीन एक, परोपकाराय वहन्ति नद्याः. नदी आपलं पाणी पिते का? नाही, तिथं जाऊन नंतर खाऱ्या चागळाला मिळते. त्याचा खारटपणामध्येही ती जाऊन जाते, सामावून जाते. पण ती तुम्हाला गोड पाणी पाजत जाते, तुमच्यासाठी वाहते. तुम्ही काय करता? प्रश्न आहेत हे सगळे, नुसतं नाही आहे. आणि म्हणून परोपकाराय सताम विभूतिया. बडे लोक, मोठे लोक, संत महात्मे. आता हे आपण लहानपणापासून तुम्ही सगळ्यांनी वाचले की नाही? हात वर करा. श्लोक सगळ्यांना येतोय? येतोय. पण तो श्लोक आहे हो, आम्हाला काय त्याचं? आम्ही काय करणार? आमच्याजवळ काय आहे? असं नाही आहे. आणि म्हणून ह्याची मी आज आठवण द्यायला आले. खरं सांगायचं म्हणजे की श्लोक हा नुसता श्लोकासाठी नसतो. सांगतोय तो आपल्याला काहीतरी, दाखवतोय तो आपल्या काहीतरी, की आपणही करू शकतोय. संतांची चरित्र, मोठ्या मोठ्या संतांनी सगळ्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. समर्थांचं मी नेहमी म्हणते की त्या काळामध्ये कुणाच्या दारासमोर उभं राहून समर्थाची या सेवका वक्रपाय, केवढी हिंमत दाखवली हो. आज इतका काही काळ वाईट नाही आहे, पण आपण कधीतरी काही हिंमत दाखवतो का कुणाच्या तरी घरी जायची? वेळच नाही. कोण कुणाला भेटणार हो? सकाळपासून आमचा रामरगाडा चालू आहे. कसला रामरगाडा चालू आहे मला सांगा? म्हणायला म्हणतो पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविती जगदीशा. तो नाही फिरवते, तुम्ही फिरताय. कारण याची भूक कधी मिटते का? आहे ना. एक कोणीतरी संतांनी म्हटलंय, मौत से भूक पडी सुबह ये करी तो शाम को खडी. कधी फिटते का ती? दागिना एक, हा नाही यार ते दुसरा तिथं. बरं, नाही संपत हे कधीसुद्धा. पण मग आपण विसरूनच जातो की अरे नाही, असेही कोणीतरी होऊन गेले ना, त्यांनी नाही विचार केला माझाच, मी केला का विचार? नाही केला. परोपकाराय सताम विभूतिया. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आपण नुसतं म्हणतो, आणि संतही म्हणतात हो आहे. तुकोबारायांनी म्हणून दिले ना, बुडते हे जन न बघवे ना डोळा, म्हणून कळवळा वाटत असे. आपल्याला का नाही वाटत? आई आहोत ना आपण, वडील आहोत ना, प्रेम आहे ना, मनात आहेत ना भाव, मग का नाही आपल्याला तो कळवळा थोडा वाढा. मी असं नाही म्हणत संतांच्या इतका वाढवा, थोडा वाढवा. लक्षात घ्या. आपण मी पूर्वी सांगायची, आता ती पद्धती इतकी नाही राहिली, आता वेगळं काही सुरू झालं. पण मी म्हणायची त्यावेळेला बायकांना, एक गोष्ट लक्षात ठेवा, घरात लाडू करता, आता आपण कमी करायला लागलो नाही का, बाजारात सगळं मिळतं. पण म्हटलं लाडू बिडू केले, शाळेतनं मुलगा आला की त्याच्या हातावर एक लाडू ठेवून पटकन खाऊन जा, बाहेर घेऊन नाही जायचं, नाही तर वाटत बसशील सगळ्यांना. काय शिकवलं मुलाला? पटकन खाऊन घे तू आणि मग बाहेर जा. का? त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांना अर्धा अर्धा करून 2 लाडू दिले तर काय बिघडलं? पण आम्ही काही संत थोडी आहोत. आपल्याला हे फार असतं, आपण काय संत थोडी आहोत. विचार या गोष्टींचा. शिक्षा आपण दिली आहे मुलाला की तू तुझ्यासाठी. मग तुम्ही एखाद दिवशी, मी काही वेळा गंमत आणि पाहिलेलं आहे बरं का, म्हणून बोलते, तुम्ही शिकवाल तसं मुलं शिकतं की नाही हे आता तुम्ही पण आता सायकॉलॉजीवाले किती जण बसले असतील. मग काही वेळा काय होतं, हे मुलाला 2 वेळा 4 वेळा काही झालं असेल तर त्याला काय तर मिळालेलं द्यायचं नाही आहे कोणाला, माझं आहे हे, माझ्यासाठी. मग तुम्ही त्याचा एखाद दिवशी हॅपी बर्थडे करता, वाढदिवस नाही करत की तू वाढला आहेस, आता मोठा झाला आहेस, थोडं समजदार म्हणून कधी त्याला ओवाळलं केलं.
आणि परवा मग एका ठिकाणी मी गेले, मला खूप छान वाटलं. आजकाल काय झालं, ते संचालन करतात ना, ते अभ्यास करून यायला लागले, पूर्वीसारखं नाही आहे बोलायचं म्हणून. असे एक नवीन हे झालं आहे, पण त्याच्यातसुद्धा चांगली गोष्ट घेण्यासारखी. मी त्याला पाठीवर हात ठेवला. हे पण एक शिकलं पाहिजे, चांगलं दिसलं की पाठीवर हात ठेवा. कारण पाठीवर हात ठेवणं म्हणजे पुरस्कार द्यायचा आहे ना कशाही प्रकारचा. तर त्याला वाटतं की हां कोणीतरी आहे जे रेकग्नाईज करतं आहे. आजच्या काळात रेकग्निशन महत्त्वाची आहे की नाही. तर त्या दिवशी तो आम्हाला ते नेहमी होतं ना की हे करायचं, लावायची समय काय म्हणतात दीप प्रज्वलन. आणि त्या दीप प्रज्वलनाला आम्हाला बोलवताना त्याने असं एक वाक्य काही बोलला कि बोले ऐसा है हमेशा ध्यान रखो, मैंने भी देखा है हम अग्नि की पूजा क्यों करते हैं, अग्नि की ज्वाला हमेशा ऊपर की तरफ जाती है, नीचे नहीं जाती. हमें एक प्रगति करना है और इसलिए हमेशा कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन से करते हैं. वो दीप आपने खूप सिखाता. किती एकदम चांगलं वाक्य बोलून गेला हो. आम्ही हजारो वेळा दीपप्रज्वलन केलं असेल, मग तेव्हा कोणी कुठला श्लोक म्हणतो, काही म्हणतो, किंवा ही आमची परंपरा आहे, आम्ही उजेड पसरवतो वगैरे वगैरे माहिती होत. पण ही एक नवीन भावना की का करायची ती, की जो काही आपण कार्यक्रम करतोय तो कार्यक्रम ऊर्जितावस्थेला आला पाहिजे. आम्ही पण ऊर्जितावस्थेला आपल्याला जायचे, वर प्रगती करायचे, हे भाव. तर हे कुठूनही उचलतात, तर आपली मुलंही उचलतात. आणि मी आत्ता जसं म्हटलं ज्योती लावली त्याची, आणि मग बर्थडे करायला जातो, आपण करतो, आपण ओवाळूनही करतो, सगळ्या प्रकाराने करतो. पण मला एका ठिकाणी अशी गंमत लक्षात आली की मग तो केक वगैरे सगळे केली आणि चॉकलेटं आणली होती त्यांनी की सगळ्या मुलांना, आज मुलं लहान लहान चॉकलेटं वाटू. आणि मग आता माझ्या बाळाचा वाढदिवस आहे, त्याच्या हातून वाटू. त्याला सांगितलं बाळा आता सगळ्या, नाही तर माझी बालसुलभ आहे गोष्ट, कारण तुम्ही शिकवलंच नाही आहे की दे बरं, देऊन मग तू खा. माझी जे काही मिळेल ते माझं आहे ना, देव कसं लावली का द्यायची सवय, ह्या गोष्टी. आणि म्हणून संतांची चरित्र ही प्रवचनाचा अर्थच तो आहे की संत आपल्याला सांगतायत. म्हणून साधू संतसुद्धा किंवा तुकोबाराया म्हणतात की ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. संतांना काही मिळतं का हो आपल्यापासून, किंवा जो काही करतो मला पाहिजे म्हणून, मला काहीच मिळणार नाही. लाभाविण प्रीती जेव्हा तुम्ही करता तेव्हा ती देवाकडे पोचते. नाही तर मग काय, मुलाला नोकरी मिळाली तर 1 किलो पेढे, नाही तर मग काय नाही. आणि मग जाऊन द्यायचे, मग सगळ्यांना वाटायचे ते 1 किलो पेढे. बरं, हरकत नाही, तेही करायला हरकत नाही. पण ही लाभाविण प्रीती करायला शिकलं पाहिजे. आणि मन नुसतं असंही नाही शिकवत. त्यावेळेला तुकोरवाराय हे पण म्हणतायत की आम्ही मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण व्रजराश हेतू यायचे, किंवा नाठाळ्याच्या पाठी काठी, हे सगळं संत शिकवतात. ते म्हणजे जीवनामध्ये त्यांनी आपल्याला हे सगळं शिकवलं, कसं वागायचे, केव्हा कसं वागायचे. पण मग आपण काय घेतो. आणि मग माझ्या मनात विचार, असं सगळं करत असताना मला एक आणखीन गोष्ट खूप छान असं सांगायला लागेल तर खूप वेळ, तुमचा वेळ झाला की मला हळूच हे करा, मी बोलायला लागले की फार बोलते. पण आजचा जो आपण विषय घेतला आहे, मला काय त्याचं कारण काय होतं, मुळात खरं सांगू का, आजकाल आपल्याकडे कथाही खूप होतात कथा. आपण ऐकायलाही जातो ना, सगळेजण आहे. पण कशासाठी जातो हा नाही, वेळ ऐकायला जातो. का जातो मला काही मी कारण प्रवचन ऐकली. डोंगरे महाराजांची इथे कथा व्हायची ना दशहरा मैदानावरती. तर डोंगरे महाराजांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. मलाही प्रश्न पडायचा, भागवत 7 दिवसच कशाला, 7 दिवसांनी म्हणे परीक्षिताचा मृत्यू, एवढंच कारण का भागवत ऐकायला.
भागवतामध्ये तत्त्वज्ञान पण आहे. आणि शेवटी परीक्षिताला मृत्यू हा आलाच आहे, तो कुणाला सुटला नाही आहे. मग भागवत का ऐकायचं? आणि त्यावेळेला एकदा डोंगरे महाराजांनी असं म्हटलं होतं की षड्रिपू, आपण म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ, मोद, मद, मत्सर आणि अविद्या, 7 गोष्टी आपल्या जीवनात आहेत. अविद्या ही पण फार मोठी गोष्ट आहे. तर म्हणे 7 दिवस जर आपण भागवत ऐकतो, त्याचं तत्त्वज्ञान समजलं, त्याच्यात ज्या ज्या कुणाची चरित्र येतात ती चरित्र सगळी समजली, लोभ, मोह, मद सोडून द्या. श्रीकृष्णाने पण सोडला. आपण म्हणतो श्रीकृष्ण पळून गेला, पळून नाही गेलाय. मथुरेवरती सतत हल्ला होत होता, कृष्णावरती राग होता म्हणून कंसाचा वध केल्यानं. आणि मग जेव्हा श्रीकृष्णाने पाहिलं मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत सारखे मथुरेवर हल्ला होणार, मथुरेची जनता युद्धाशिवाय काही पाहूच नाही शकणार, त्याच्यापेक्षा मी जातो द्वारकेकडे, मी माझं राज्य तिथे, माझ्यामध्ये आहे सामर्थ्य, तिथे राज्य स्थापन करीन. हाच इतिहास आहे. त्यामुळे त्याने मथुरेचा मोह सोडून दिला आहे, गेला द्वारकेला. आणि शेवटी सगळं काही झालं तर सगळ्याचाच मोह सोडून दिला आहे ना. हो, सगळंच नष्ट, जाऊ दे, काही नाही उरलं आता. पण हे त्यामुळे त्यांचं म्हणणं, भागवत ऐकल्यानंतर हे 7 दिवस भागवत ऐकायचं, कारण ह्या 7 गोष्टी आपल्या जीवनातनं गेल्या पाहिजे. खूप समजण्यासारखी मला खरंच तेव्हा वाटलं. त्यांचं एक एक गोष्ट ऐकण्यासारखी असायची डोंगरे महाराजांनी. भाग्य आहे आमचं की आम्ही त्यांचं ऐकलं अनेक गोष्टी. त्यांनी एक गोष्ट आणखीनही सांगून ठेवली बघा, मला ती पण खूप आठवते त्यांची, म्हणून मी तुमच्यासाठी आणले लिहून, कारण सगळंच मला लक्षात नाही राहत. पण आपण काही शिकतो, आपण काही वाचतो, तर ते कसं वाचायचं, कसं काय ग्रहण करायचं, कुठे ऐकायला गेलं तेव्हा ते कसं करायचं. तर त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे, तुम्ही लक्षात ठेवा म्हणे, अधृतं च हतं ज्ञानम. अधृत कोण आहे? अदृढ. अदृढं च हतं ज्ञानम. जो दृढ नाही आहे, ज्याच्या मनात आत्मविश्वास नाही आहे, जो आपल्या निर्णयावरती, आपल्या ताकदीवरती विश्वास नाही करत आहे, असा जो अदृढ माणूस आहे, त्याला कितीही ज्ञान तुम्ही दिलं, त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याचं दान फळाला येत नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट. अदृढं च हतं ज्ञानम प्रमादेन हतं श्रुतम. प्रमादेन हतं श्रुतम. ऐकायला जातो आपण, चांगल्या गोष्टी ऐकायला जातो, इथे प्रवचन ऐकायला आलो आणि अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलेली आहात, मी काही नवीन नाही आहे. तुम्ही तर आज माझं कौतुक करायला आलं, खूप दिवसांनी ताईनं ऐकू बरं का, म्हणून आल्या की नाही, मी काही कोणी मोठी आहे म्हणून नाही आला, पण जातो. तर प्रमादेन च हतं श्रुतम. तुम्ही काही ऐकत असताना जर तुमच्या मनात काही असेल वेगळेपणा, निष्काळजीपणा, चूक आहे असंही नाही म्हणत आहेत ते, निष्काळजीपणा आहे, मनापासून ऐकत नाही आहे, हा प्रमादच आहे एक प्रकारचा. अर्ध लक्ष घरी आहे कुठेतरी, आज संध्याकाळी फराळाचं काय करायचं चालेल. तर त्यामुळे ते म्हणतात ते प्रमादेन च हतं श्रुतम. ऐकून काहीही उपयोग नाही. जे जे काही श्रवण केलं ते काळजीपूर्वक केलं नाहीत, किंवा ते श्रवण करत असताना जर तुमच्या मनात काही चुकीच्या गोष्टी असतील तर मग त्या ऐकण्याला काहीही महत्त्व नाही, त्याचा नाशच होणार, ते तुमच्या कामाला नाही येणार किती चांगल्या गोष्टी ऐकल्यात तरी. पुढे ते असं म्हणतात, संदिग्धोच हतं संदिग्धो ही हतोष मंत्र. तुमच्या मनात जर कळीशी तरी काही शंका असली, कोणी तुम्हाला चांगला काही मंत्र, कान मंत्र देत असेल काही चांगलं, आणि तुमच्या मनात जर शंका आहे, काय माहिती यांचं काही भाव चांगला आहे का, याला काही खरंच कळतं का, तर त्या मंत्राचा काही उपयोग नाही.
नाहीश होणार तो. तुम्ही जर मनात संदिग्धता ठेवली, मला वाटते देव आहे की नाही, हो कसला देव का मूर्ती तर स्थापन केली, मग काही होणार नाही. मग देवही तुला म्हणे जा जा घरी जा. श्रद्धा पाहिजे, मनातल्या शंकांचं निवारण, बाजूला राहून, आणि मग तो मंत्र, जो काही जीवनाचा मंत्र कोणी सांगितला आहे, तो आपण जर हे केला तर तो फळणार, नाही तर नाही फळणार. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे, माझ्यासाठी पण, व्यग्रचित्तो हतम जपाहा. आता व्यग्रचित्तो हतम जपा. आम्ही 2 माळा केल्या, आम्ही 3 माळा करतो, लक्ष होतं का हो त्याच्यात? इथे पोचत होतं का? इथून येत होतं का? काही आहे का उपयोग त्याचा? नाही. हे डोंगरे महाराजांनी सगळं बोलले. ते म्हणायचे भागवत ऐकायला तुम्ही येता, पण उगीचच नाही बोलायचे. त्यांचं चरित्र मी वाचलंय. असं सांगतात की त्यांच्या घराला एकदा आग लागली, गुजरातेत राहत होते, आहे ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्यांनी फक्त आपले ग्रंथ घेऊन बाहेर झाडाखाली येऊन बसले. त्याचं होतं, त्याने दिलं होतं, तो घेऊन गेले. आणि ही अशी एक प्रकारची निस्वार्थ बुद्धी. आणि म्हणून त्याने तेव्हा सांगितलेलं कुठेतरी इथे राहिलं आपल्या, नाही झालं, हातो नाही झालं, नाश नाही पावलं. तर हे त्यांनी सांगितलं. म्हणून मला प्रत्येक वेळेला हे मी असं वाचून राहत, कुठेतरी वाचते, इथे राहतं. आणि अशी जेव्हा पूर्वी सांगायला जायची, तर मला मी म्हणायची, मी सांगायला का येते की ते माझ्या लक्षात राहावं, मी विसरू नये. मी जर तुम्हाला म्हणते की असं करायला पाहिजे, तर मला करावं लागेल की नाही? तेव्हा तुम्ही म्हणाल हां ताईने केलं बरं का, आज इतके वर्ष सगळं केलं, आणि मग आता तुम्ही माझी इतके वर्ष परीक्षा घेऊन म्हणता खरंच इतके वर्ष ताई राजनीतीत राहिल्या, स्वच्छ राहिल्या, बरं राहावं लागलं ना, करावं लागतं. आणि म्हणून हे असं ऐकायचं असतं की ऐकू. त्यामुळे आजसुद्धा मी जपाची माळ जर घेतली तर मी लक्ष ठेवते की आपण इकडे तिकडे नाही बघायचं, कुठेतरी गेलं पाहिजे. आणि समजा असं वाटलं मध्येच दुर्लक्ष झालं असतं तर परत एक काहीतरी करते. खरंच होतं असं, कारण ती आपल्या जातं मनात. आणि म्हणून या संतांच्या गोष्टी आपण ऐकायच्या असतात की आपल्या जीवनात ते कामाला येत असतं कुठेतरी. आणि मग ते आपल्याला शिकवतात अनेक चरित्र आपल्याला. आणि हे करत असताना मग जो आपला जो भाव असतो की मी समाजात जाते, कशासाठी एकत्र येतो आपण, की नाही माझा आहे समाज, माझं आहे, हा देश माझा आहे, हे माझं काम आहे, मला करायला पाहिजे, आपोआप भाव जन्माला येतो. आणि म्हणून हे करता करता, म्हणून म्हटलं मी संतांचा हात धरून आपल्याला सांगेन तर त्याच्याबद्दल खूप असतं, पण आज आपल्याला याच्यावरचा आपल्यात हा जो भाव येत चालला आहे. आणि मग आज खरंच असं होतं आहे की जातो तर खरी, सगळं करतो आहे, देवदेव कमी नाही झाला, देवावरची श्रद्धा कमी नाही झाली, पण देवळात जात असताना ती आमची शक्तिस्थानं आहेत. खरं म्हणजे देवाचं अर्थ काय आहे, देवळात कशासाठी जायचं? नुसतंच असतं टाळवाले माळवाले, पण ते माळवाले म्हणतात ना की त्याची गळ्यामध्ये माळ घातली तर त्याचे नियम असतात, ते नियम पाळावे लागतात. त्यामुळे आम्ही माळकरी नाही होऊ शकत, आम्ही टाळकरी होऊ. हरकत नाही, टाळ वाजवा, पण मला नेहमी मी सगळ्यांना म्हणते टाळसुद्धा वाजवा तर त्याच्यात दंग होऊ शकता ना. तर तो सखा तुमच्याबरोबर नाचतो, नाथा करी नाचे माझा सखा पांडुरंग. उगीचच होतं का हो? नाही होत उगीच. पण आपण काय करतो, मला खूप वेळा म्हणजे माझं बुद्धीच तशी चालते. मी काय असतं, आपण म्हणते की आता किती वेळा पुरस्कार दिला जातो, तर पुरस्कार देणारा पण तुम्हाला देतोय तर घे ना. नाही, हा तिकडे बघतोय, फोटो काढतोय, तो बरोबर समोर उभा आहे, फोटो काढतोय, लक्ष कुठे, फोटो. त्यामुळे होतं काय की टाळ वाजवताना सुद्धा दंग होऊन वाजतो, पण तो फोटो काढायला लागला की होतं का माझं असं होत असेल तर जागृत.
आणि मग तो देवाशी कितीतरी जायचं, तो देवही म्हणतो मला काय त्याचं, टाळ वाजवताना लक्ष होतं का तुझं माझ्याकडे? हां, म्हणून मला काय त्याचं, हे जसं आपल्याला भाव तसं त्याचाही येऊ शकतो. कारण तसं देव नाही, तो मूर्ती नाही आहे ती, त्याच्यामध्ये भाव आहे. तुम्ही म्हणता ना भाव तिथे देव, मी नाही म्हणत, तुम्ही म्हणता भाव तिथे देव. हां, माझा भाव तुझ्या चरणी आहे का खरंच भाव? त्यामुळे हे जे काही सगळं आपण जो जातो कोणत्याही संताच्या पाया पडतो, त्यांना आपलं दुःख सांगतो, पण पुढे काय, त्याच्याकडनं घेतो काय, त्याच्या चरित्रात पाहतो काय? आपण काय फक्त ज्ञान ऐकून, म्हणून एकदा असंही कुणीतरी म्हटलं, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणतात ना, बघा त्यांना पटतंय सगळं. परोक्ष म्हणजे जे आपण BAची डिग्री घेतली, MAची डिग्री घेतली म्हणजे काय केलंच नाही हो, म्हणजे नोकरी मिळेल चांगली. आता PhD केलं की प्रोफेसर नक्की होणार, तर परोक्ष ज्ञान आहे, शब्दज्ञान आहे. पण संतांच्या चरणी काय तो हे अपरोक्ष, पण ते सुद्धा अपरोक्ष म्हणजे कसं, खरंच त्या संतांचं चालणं बोलणं वागणं खरंच जर पाहत गेलात आणि त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकून ते वागतात, ते कसं त्यांचं आचरण, त्या आचरणातून आपल्याला शिकायचं असतं. उगाच नाही जायचं कुठेसुद्धा, आचरणातून शिकायचं असतं. आणि म्हणून परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान ह्या दोन्हीला महत्त्व आहे. परोक्ष ज्ञान पण हवं, नको याचं नाही म्हणत मी, पण मग जर परोक्ष ज्ञानाबरोबर हे अपरोक्ष ज्ञान आलं, शिकलो आपण, पाहिलं, त्याने काय केलं, तर मग हा भाव नाही तर आज हा भाव वाढत चालला आपला. होतो ना असं पुष्कळ वेळा म्हणतो, अरे रस्त्यात मारा, मी काय करणार बा. काही वेळेला खरं आहे की काही घटना दुर्घटना होतात, पण जे काही होतं त्याच्यानंतर मी नंतर चिंतन करते का, माझं चिंतन थोडंसं तरी सामूहिक होतं आहे का, त्याच्यापासून मी समाजात कुठे विचार करते का, करतोय का, दोन्ही. हे सामूहिक चिंतन त्यातून आलं पाहिजे. ठीक आहे, त्यावेळेला मी काही करू नाही शकते, पण हे होतं आहे म्हणून मी जागृत आहे का, मी विचार करते का, माझा भाव आहे जाऊ दे, मला काय त्याचं, ते जे मी रस्त्यात कदाचित केलं असेल की भांडू देत, मला काय त्याचं, मला माझी ड्युटीवर जायचं आहे, मला माझ्या घरी भाजी घेऊन जायचं आहे, मला लवकर माझ्या मुलांचं करायचं, ठीक आहे. पण मग इथे कुठं राहिलं का तुमच्या की नाही, पण ते चुकीचं घडत होतं, मग हे असं का घडतं आहे, हा विचार आपण केला का? आणि तो आज होत नाही आहे, म्हणून मी इथे आली आहे, कुठेतरी वाटतंय. आणि मग काय होतं की अनेक अशी गोष्टी आहेत. तुम्हालाच सांगते, परवाच मला कोणीतरी विचारत होतं, आलं आजकाल येतात काहीतरी काय ते इंटरव्ह्यू घ्यायला, आणि मग घेता घेता मला म्हणे की ताई काय ते लिव्ह इनबद्दल तुमचं काय म्हणणं. म्हटलं काय? हां म्हणे ती आजकाल तरुण मुलगी होती, लिव्ह इन रिलेशन. म्हटलं तुला तरी कळतं का गं बाळा, आता मी एवढं काहीतरी बोलू आहे का, कुठे मान्यता आहे का त्याची. म्हटलं तुम्हाला विवाहाचा अर्थ कळतो का, तुम्ही एकत्र राहताय विवाहाशिवाय, कौतुक वाटतंय तुम्हाला का. म्हटलं मग आपल्या लोकांनी हे विवाहाचं आलं कशाला, हा विवाह हा ग्रहस्थाश्रम आहे. मग मला सगळं सांगावं लागलं तिला. विवाह असा नाही होते 4 जणांच्या साक्षीने होतो ना हो, नुसतेच गुरुजी नाही, सगळे नातेवाईक आप्त इष्ट जमून तुम्हाला आशीर्वाद पण देतात आणि मग सगळ्यांच्या डोक्यावर झाल ठेवताना जबाबदारी पण असते. ते म्हणतात नाही हे आमच्यासमोर झालं आहे, आमच्या आशीर्वादाने, जर का उद्या काही अडचणी आल्या तर आमचं पण कर्तृत्व आहे, कर्तव्य आहे. हे होतं ना, पूर्वी हे होतं. जर माझ्या शेजारी राहणारी मुलगी रस्त्यात मला दिसली कुठे तर मी म्हणायची हां काही, पण काही वेगळं वाटलं की मला येऊन निदान सावध करणं, कशा पद्धतीने करू, 2 लोकांशी चर्चा करा. मला असं काय तिच्या आईला सावध करायला पाहिजे का, नाही मी करणार. तिथे जर मी थांबले आणि हे होतं, आपल्याला काय करायचं आहे, रोज बघते बाई मी जाताना, पण बाई आपण काय करणार मीच करणार. मलाच विचार करायचा आहे या गोष्टीवर.
का मुलांमध्ये हा भाव येतोय, का विचार. मी काही काही वेळा म्हणते मुलांना काय, की आजकाल पॅकेजचा विचार होतोय. पण पॅकेज कसलं? पॅकेज पैशाचं पॅकेज, की हे डिग्री घेतल्यावर मला कितीचं पॅकेज मिळेल, मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी. आणि हे का आलं? थोडा विचार करा, मी चुकले का कुठे? मी माझ्या मुलाला काय शिकवलं? काही बोलताना चुकले का? की बाळा तू मोठा हो, शिक, आणि मग त्याच्यानंतर काय होईल? केले आहे का कधी चर्चा? कशासाठी शिक? तू वकील हो. मी असं नेहमी म्हणते, आणि मी हे लॉ कॉलेजमध्ये जाऊन मुलांशी गप्पा मारते याच्यावर. पण मग त्यावेळेला असं वाटतं की मुलांना खरी झाल्या का गोष्टी, की तू वकील हो, आणि वकील झाल्यावर बाळा तुला गरीबातला गरीब माणूस आला तरी त्याची खरी केस असेल तर लढ बरं का, तू आलंय का आपल्या तोंडून? का मोठा वकील हो, मग एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये लागेल, चांगलं पॅकेज मिळेल. आपल्याला विचार, आपण मला काय त्याचं म्हटलं की नाही, मला नाही हो, मला माझं घर नको का बघायला, माझ्या मुलाला चांगली नोकरी याचं होतं. अगदी मान्य, मला ते आवश्यक आहे. पण मग तुमचा समाजाशी काहीच संबंध नाही का? तुमच्या देशाशी काहीच संबंध नाही का? अनेक अनेक प्रश्न सध्या आमच्यासमोर आहेत. आज लग्न होतं, मी काही वेळा गमतीने बोलते आजकाल, की कशाला 1 करोड खर्च करून लग्न करता, 1 वर्ष तरी टिकेल का? होतंय की नाही मला खरं सांगा. पण हे का होतंय? ह्याच्या पाठीमागे भाव काय आहेत? कुठे चुकतंय? आपलं चुकतंय, त्यांचं चुकतंय, आजूबाजूच्या कोणाचं चुकतंय, आणि मग ह्याला ठीक कोण करेल? अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. जसं आता तो देऊळ बंद सिनेमा आला ना, कुणाला तरी वाटलं बोललं पाहिजे, म्हणून कुठल्या तरी संताला पण आणावं लागलं की कुठच्या ह्याच्यावर आत्महत्या हा उपाय आहे का? हो, जीवन इतकं व्यर्थ आहे का तुमचं? तुमच्या जीवन कुणी दिलं आहे तुम्हाला? मनुष्य देह जो मिळालेला आहे, हा मनुष्य देह किती मूल्यवान आहे. आहे का बाकीच्या कुणाला तुमच्या इतकी बुद्धी? आहे का रिटेनिंग पॉवर त्यांच्यामध्ये? बाकीचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कितपत आहेत? तुमच्या इतके आहेत का? तुमच्या 2 हातामध्ये ती शक्ती आहे, तू कशाला म्हणता कराग्रे वसते लक्ष्मी? तर इथे बसलेले अनेक जण अहो कुठे म्हणतात आमची मुलं, पण मग आमची मुलं नाही म्हणत, कुणाची चूक आहे? की सकाळी उठून जर आपले हात बघून माझ्या हातात ताकद आहे, मी तुम्हाला खरंच सांगते, असं जळतो जीव. मग कुठे चुकतंय हे शोधणं जरुरी. आणि म्हणून मग काही वेळेला वाटतं एक गोष्ट आपण आठवली पाहिजे. आता मला वाटतं वेळ संपत आला माझं, मी तर एक गोष्ट आता आपण आठवायची. कुठली आठवायची? आपला इतिहास आठवायला पाहिजे. पण इतिहास म्हणजे तो नाही जो शाळेत शिकवला जातो. कोण होते आपले पूर्वज? त्यांनी काय केलं आपल्यासाठी? अहो, समर्थ जर घरोघरी गेले नसते, त्यांचे शिष्य त्यांनी तयार केले नसते, 1100 मारुतींची स्थापना आपण म्हणतो केली, कारण मारुतीरायांनी सांगून गेलाय तो. आपण कथा वाचतो की जिथे जिथे रामकथा होईल तिथे तिथे आजही आपण मारुतीचं आसन मांडतो, चिरंजीव मांडतो, की मी असेन, मी आहे. पण आपण आठवण केली तर आहे. मग 1100 मारुतीची ताकदीची स्थापना केली. आणि घरोघरी जाऊन जेव्हा हा मंत्र म्हटला, तेव्हा मी नेहमी जेव्हा शिवचरित्र सांगायची तेव्हा रामदास स्वामींवर बोलताना पूर्वी सांगायची की का सुचलं हे त्यांना, हे का करायचं? भिक्षा मागून खायची हे ठीकच आहे, शिष्यांना सांगितलं. पण हे भिक्षा मागायला गेल्यावर श्लोक काय म्हणायचा हा पण महत्त्वाचा आहे. एक तर मनाला समजवणार आहे श्लोक, पण हे म्हणायचं समर्थाची सेवका वक्रपा. आणि भिक्षा वाढायला कोण येईल? पूर्वीची पद्धत होती, आजचं नाही मला माहिती, पण पूर्वी सासू सहसा चून आली की सासू निवृत्त होत असे. निवृत्त बाकी नाही, बारीक लक्ष असायचं चुनेवरती, पण बाकीची काही कामं घरून बसून.
आणि मग मीच हा विचार केला की का बरं त्याने असं शिकवलं असेल. आणि हा श्लोक म्हण, कारण भिक्षा वाढायला कोण येईल, सासूने येणार, ती सुनबाईला म्हणणार, सुनबाई बघ बरं दाराशी कोण आले, जा भिक्षा वाढ. आणि मग ती तरुण सून जाऊन तिथे पाहिल, हा तरणा बाण संन्यासी आलाय आणि हा काय म्हणतोय, समर्थाची सेवका वक्र पाये असा सर्व भूमंडळी. अरे बाबा असं म्हणू नको, कारण काय त्यावेळची परिस्थिती मी सांगायला नको आहे तुम्हाला, काय अत्याचार चालू होते कायच. पण हा म्हणतोय ताकदीने. आणि मग कदाचित एखादा शब्द म्हणत असेल, अरे तुला भीती नाही वाटत का, तर तो काहीतरी बोलला असेल, कशाला भ्यायचं, सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि मग मी म्हणायची की लक्षात घ्या, आपण म्हणतो शिवाजी महाराज आग्र्याहून गेले, आणि कुठे आग्रा आणि कुठे महाराष्ट्र. आग्र्याहून सुटका करून महाराष्ट्रापर्यंत पोचले. रस्त्यात एका ब्राह्मणाच्या घरी धाकट्या मुलाला तिथे ठेवलेलं आहे. कुठेतरी ही जागृती झाली घराघरात, म्हणूनच ना घराघरातून. आणि म्हणून त्या गोष्टी सांगतातही की कोणी ओळखलं तरी नाही बोलायचं, जाऊ दे त्यांना पुढे, त्यांचं मोठं काम आहे. ही जागृती. आणि ही जागृती मग ती त्यावेळेला जर झाली नसती, शिवाजीला जर जिजाऊनी म्हटलं नसतं, पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरला होता, घरं जळलेली बघत होती, आणि मग त्यावेळेला त्या मुलाला वाटते, हे आई हे काय, कुणी जाळली, कुणी करायचं हे सगळं, का विचार काय करतोयस, तू करायचं, झालं आहे ना सर, सांगितलं आहे जिजाबाईंनी. मग आम्ही कुठे गेलो. आणि म्हणून त्यावेळेला एकाने म्हणून ठेवलं आहे, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होगीत. होय झालीच ते ना. मग त्यांनी केलं. जिजाबाईंनी म्हटलं असतं, मला काय करायचं, आमच्या शहाजीराजांना आहे की दौलत आहे त्यांच्याजवळ, आपलं आयुष्य तर निघेल. म्हटलं का हो असं, म्हटलं का मला काय त्याचं, म्हटलं का हो. नंतर आले विवेकानंद, अनेक तुम्ही आठवणी करा असे. आज आपण कुणामुळे उभे आहोत. अनेक क्रांतिकारी आले, म्हटलं का हो त्यांनी की मला काय त्याचं. सावरकर कुठच्या कुठे, आपण आज नुसते बघायला जातो अंदमान, आणि तो तुरुंग बघून, ती एवढीशी खोली बघून जीव दडपतो आपला. कसे राहिले असतील इथे, केवढे हाल अपेष्टा सहन केल्या. पण त्यांनी जर जागर केला नसता तर स्वतंत्रता प्राप्त झाली असती का. त्यांनी जर म्हटलं असतं मला काय करायचं, पण त्यांनी असं म्हटलं नाही. त्यांनी उलटं म्हटलं, मला कावळ्या चिमणीसारखा संसार नाही करायचा आहे घरटं बांधून, देशाचं घर टिकलं पाहिजे. टिळकांनी म्हटलं ना की स्वराज्य माझा जन्मसिद्ध, माझा म्हणजे हा त्यांच्यासाठी नाही आहे, हिंदुस्थानी माणसाचा अधिकार, त्याच्यासाठी मी लढणार आहे, सगळ्यांसाठी. मग कशासाठी हे इतिहास. आज जर आपण म्हटलं जर मला काय त्याचं, तर ते आठवा की त्यांनी त्यावेळेला म्हटलं असतं मला काय त्याचं, तर आज आपण कुठे असतो. विवेकानंदांनी म्हटलं ना की मला कसे पाहिजेत. संन्यासी होते, पण संन्यास घेऊन हिमालयात नाही गेले. सबंध हिंदुस्थानचं दुःख पाहिलं ना, फिरलेत, जागोजागी गेलेत, वाचलं चरित्र. आणि मग म्हटले मला असे युवा मला गोळा करायचे, ज्यांच्या धमनीतून असं रक्त वाहतंय, जे असे पराक्रमी असतील, जे देशासाठी काहीतरी करायला निघतील, हे पण करायचे. असं करून त्यांनी नाही म्हटलं मला काय त्याचं. आणि मग असं म्हणून आपण म्हणतो, हे सगळं पाहिल्यावर बाहेर जाऊन तिकडे सांगितलं, न्यूयॉर्कच्या त्या ह्याच्या कुठे शिकागोच्या ह्याच्यात, आणि सांगितलं काय, तर आम्ही भीक मागायला नाही तुमच्याकडे आलो, मागू, कदाचित अन्न आमच्याकडे कमी असेल, पण आमच्याजवळ जी विद्या आहे, हे आमचं ज्ञान आहे, हे आमचं ज्ञान आम्ही तुम्हाला देऊ, आणि मगच तुमच्याकडून काहीतरी मागू. केवढं मोठं स्वाभिमान पूर्ण देशाला शिकवून गेले ना. त्यांनी नाही ना म्हटलं मला काय त्याचं, करून दाखवलं. असं आपण जर पाहायला गेलं ना, आजच्यापर्यंत एक आणखीन शेवटची 2 उदाहरणं सांग की काय झालं होतं की एक
मनुष्य उभा होता की मला स्वातंत्र्याच्या लढ्यात मी पण भाग घेत होते. आणि एक दिवशी त्यांनी असं पाहिलं, त्यावेळेला देश स्वतंत्र झालेला नव्हता. तुम्हाला माहिती आहे 2 वर्षाची इमर्जन्सी ज्यांनी अनुभवली असेल त्यांनी हे सगळं अनुभवलं असेल की किती वर्ष आपण कसे राहिलो होतो. कुणाच्या तरी भीतीखाली जगत होतो, कुणाच्या तरी गुलामीखाली. बोलायचं स्वातंत्र्य नाही आहे, वागायचं स्वातंत्र्य नाही आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही आहे, असे आपण राहत होतो. आणि मग त्यावेळेला जेव्हा आंदोलनं चालायची तेव्हा त्या व्यक्तीच्या, तरुण होता तो, पण त्याच्या लक्षात आलं आंदोलन करत होते चौकामध्ये, व्हायची तेव्हा स्वातंत्र्याची आंदोलनं. पण असं आंदोलन होत असताना जेव्हा ब्रिटिशांचे सोल्जर्स आले, सोल्जर येऊन त्यांनी नुसत्या काठ्या उभारल्या की आता हे लाठीचार्ज करणार. काही सोल्जरच्या हातात बंदुका पण होत्या, पण पहिला लाठीचार्ज. हे लाठीचार्ज जर करणार म्हटल्याबरोबर तो युवक म्हणतो पळायला सुरुवात. चांगली तरुण मुलं, चांगली गोळा झालेली, भराभरा पळून चौकामध्ये आम्ही थोडेसेच उरलो. आणि तेव्हा तो जागृत झाला की हे काय चाललं आहे, असं कसं चालेल, असं कसं स्वातंत्र्य मिळेल. संघटित युवा शक्ती निर्माण झाली पाहिजे, जी एकत्र राहील, बलदंड पण असेल आणि जी देशासाठी सगळं करायला एकत्रित जेव्हा तयार होईल तेव्हाच काहीतरी होईल. मग हे कोण करेल, मला काय त्याचं नाही म्हटलं, मलाच विचार करायला पाहिजे. कारण प्रश्न मला पडला आहे, सोडवावा लागेल. आणि तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. आता पुढच्या गोष्टी आणखीन पुढे, पण ही जी संघटना स्थापन झाली या विचारातून झाली हे लक्षात घ्या. म्हणून त्यावेळेला की अशी संघटना उभी करायची आहे, युवांची संघटना, ज्यांच्यात स्वबळ असेल, ज्यांचे विचार पक्के असतील आणि जे ठाम उभे राहतील सगळं काही करायला, अशी संघटना. पण संघटना वाढते कशी हेही लक्षात घ्या. कालमानानुसार विचार करता आला पाहिजे. मी आज तुम्हाला एवढंच आहे, नुसतं मला काही त्याचं म्हणून चालत नाही किंवा मलाच त्याचं असं म्हणून नाही, ते मलाच त्याचं आहे. ते कालमानानुसार अभ्यास करत चाल, अभ्यास हा सुट्टा नाही कमा. म्हणून जेव्हा ही संघटना पुढे गेली आणि मग एक वेळ आली अशी की स्वातंत्र्य तर मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. आता नुसती संघटना बलदंड युवांची असं नाही चालणार. चारित्र्यवान, स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर चारित्र्यवान युवक पाहिजेत, नीतिमत्ता आली पाहिजे. कारण आपण म्हणतो ना शासन, सुशासन. आता आमचं शासन येईल, आलं आहे, मग आम्हाला आता हे पाहिजे. आणि म्हणून गुरुजी गोळवलकरांनी त्याच्यात हे विचार जोडले. आता चारित्र्यवान युवक, नीतिमत्ता, संघ याचंही प्रशिक्षण देईल, हेही शिकवायला जाईल. असं करता करता पुढे चाललेत, संघ वाढतोय. आणि मग असं लक्षात आलं आणखीन समाज गोळा झाला पाहिजे सगळा. नुसत्या थोड्याशा शाखा, 100 शाखा झाल्या, 1000 शाखा, असं करून नाही चालणार. समाजाला कुठेतरी एकत्रित करणं आवश्यक. कसा येईल समाज, तुम्हाला जावं लागेल समाजाशी. तुम्हाला समाजाचे जे असे कोणी आहेत त्यांची सेवा करावी लागेल. सेवेतून संपर्क होईल, संपर्कातून संघटना वाढेल, लोक तुमच्याकडे यायला लागतील. आणि असं करता करता आपण संपूर्ण देशामध्ये कुठला भाव निर्माण करू शकतो. कारण आता आपल्या देशाची सेवा पण आपल्याला करायची आणि मग अनेक सेवा पण, हे सगळं तुम्ही जाणता. माझं म्हणणं एवढंच आहे, एखादं कार्य मलाच त्याचं करायचं आहे म्हटल्यावर त्या मलाच करायचे ह्याला पुढे विचार कसा द्यायचा हे याच्यातून शिकतं. आणि एकदा दुसरी एक गोष्ट तशीच झाली जे आज आपण बघतो. आता बघा, विचार करा ह्या गोष्टीवर. मी काही तुम्हाला आज काही सांगायला नाही आले काय करायचं, मलाच आजकाल समजत नाही. मी माझ्या सुनेशी गप्पा मारत असते, जेव्हा न्यूज वाचते मी, बोले याचा हे शादी का झ्याचा दे कर आहे ना, पुढे नाही बोलत. मी म्हटलं हे काय असतं, झ्याचा देकर जवळीक कशी होऊ शकते. आम्हाला तर सांगितलेलं आहे
त्या लग्न झाल्याशिवाय काही नाही आहे ना. मग झासा देऊन कोणी कशी जवळीक साधतो तुमच्या मुलीशी? का होतं याचं? मुलीची चूक नसेलही, पण परत ते आहे ना की मोहात भवती संमोहात, संमोहात बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशात विनश्यती प्रणश्यती असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे ते आपण शिकवलं आहे का? काय संस्कार? समाजाला संस्कार झाले पाहिजेत. नुसते माझ्याच मुलीला करूनही उपयोगी नाही, किंवा माझ्याच मुलाला करूनही उपयोगी नाही. म्हणून मला हा समाज निर्माण केला गेला पाहिजे. आणि तो दुसरा कोणी करेल असं म्हणून मी जर वाट बघेन तर होणार नाही. मलाच करावं लागेल. मलाच त्याचं काय आहे हा भाव यावा लागेल. मला काय त्याचं म्हणून चालणार नाही. आणि अशा या संघटना जेव्हा निर्माण होतील, अशा भावनेतून जेव्हा पण आहेत, आज अशी माणसं अनेक आहेत. जसं मी एक शेवटची गोष्ट सांगते की आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप गोष्ट, आणि चांगलं आहे, मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विरोध नाही करत आहे. फक्त एकच मी मुलांना आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की बाळा आहे, पण तो शेवटी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्याला निर्माण करणारी तुझीच बुद्धी आहे ना, मीच करणार आहे. माणसालाच ती बुद्धी दिलेली आहे, हे लक्षात घे. आणि मग त्यातून तू काय निर्माण करतो आणि काय फोनवरती रील येतात का काय येतात काय बघ, लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, लक्ष ठेवलं गेलं. आणि हे भाव त्याला दिले गेले पाहिजेत. संघटित शक्तीसुद्धा जी निर्माण करायची, हे अशी निर्माण गेली पाहिजे की जे सावरकरांनी एका ठिकाणी म्हणून ठेव, मोठ्या लोकांचं सतत वाचत जाते, कुठेतरी तुम्हाला सांगून जातात. सावरकर एकदा म्हणाले होते, 2 गोष्टी बोलले. त्यांनी सांगितलं होतं की विस्कळीत सामर्थ्यवान किंवा समर्थ किंवा विद्वान, आपण जे काही म्हणतात मोठे बुद्धिवान, विस्कळीत सामर्थ्यवान लोकां अगणित झाले तरी त्याचा उपयोग नाही. त्यांचं ते वाक्य सगळं माझ्या लक्षात नाही, त्याचा मतिदार्थ हा होता. त्याच्यापेक्षा थोडेसे संघटित असे जर लोक असतील तर ते खूप काही करू शकतात असं त्यांनी म्हण. त्यामुळे आज पुष्कळ आहेत आपल्याकडे, विचार करणारे आहेत, इंटेलिजंट आहेत, मुलं आपली किती किती शिकतात आहे. पण त्यांनी हेही शिकायला पाहिजे की AI हा मी निर्माण करू शकणारो माझी बुद्धी. आणि म्हणून एक वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा ही गोष्ट की आपल्याला शास्त्रांनी हे पण शिकवलं आहे, यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा. ही स्वयंप्रज्ञा जी आहे, चिकित्सक बुद्धी, माझी विचार करण्याची शक्ती, यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम. झालेलं आहे याचं. ज्याने ॲटम बॉम्ब निर्माण केला त्याला खरोखरच वाटलं काय केलं मी, हे केलं तर करी, सायन्स सगळं शिकलो, सगळं केलं. त्यामुळे यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम. नुसती शास्त्र समजून नाही चालणार, नुसते डिग्र्या करून नाही चालणार. तुझी बुद्धी प्रगल्भ झाली पाहिजे, तुला हे शिकता आलं पाहिजे, तुला हे समजलं पाहिजे. कारण काय, तसं नाही झालं तर नेत्रहीन, त्यांनी सांगितलं यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम. आणि नेत्रहीन माणसासमोर तुम्ही जर आरसा ठेवला तर दर्पणः किम करिष्यति. त्याला दृष्टीत नाही, दिसत नाही, त्याला आरसा काय दिसणार आहे. तसं शास्त्रांचं तुम्हाला होईल. आणि म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याच्याप्रमाणे वागायचे की ह्याचं नाही होता कामा. कोण करू शकेल हे, तर शेवटी आपणच करू शकू. आपण हे म्हणून चूप राहायचं नाही. जेवढं जमेल, जेवढी तुमची ताकद, जेवढं तुम्हाला शक्य आहे, हेही सावरकरांनी म्हणून ठेवलं आहे. त्यांच्याकडे जेव्हा आमच्या मावशी केळकर गेल्या राष्ट्रसेविका समितीच्या स्थापनेनंतर, आणि तिची स्थापना याचीच झाली, एका मुलीवर बलात्कार झालेला कुसुमलतेचा वाचला, म्हणजे हे काय चाललं आहे. आणि त्यावेळेला संघ सुरू झाला होता, मग अशी मुलींची का नाही होऊ शकत, आम्ही का नाही अनुशासन, आम्ही का नाही स्वसंरक्षण, असं करून समितीची सुरू. आणि मग त्यावेळेला हिंदू महासभेने सुद्धा महिला शाखा काढल्या. तेव्हा त्या सावरकरांना भेटायला गेल्या होत्या. आणि त्यांनी सावरकरांना म्हटलं, तुम्ही जर हिंदू महिलांच्या शाखा काढताय तर मग
समिती पण तेच करणार आणि तुम्ही तेच करणार कसं? अहो म्हणे तुम्हाला कळत नाही आहे, हिंदू महासभा राजकीय आहे, पॉलिटिकल पार्टी आहे. आणि म्हणे आम्ही म्हणजे गर्जन तर्जन करणारे आहोत आणि तुमचं काम वेगळं आहे. म्हणे जो गरजतो, आपण काही वेळा म्हणतो गरजेल तो बरसेल काय, असंही होतं. पण जरी धो बरसला तरी वाहून नदी नाले सागरापर्यंत नेत असतील, वाहून जातो. पण म्हणे तुमचं कार्य आहे हे रिमझिम पावसासारखं आहे. आणि जेव्हा रिमझिम पाऊस आपल्याकडे, एक तुम्ही गावात जर कधी गेलात तर आपल्या शेतकऱ्यांनी मला हे शिकवलं, असं पाऊस पडायचा ना, तर देखो ताई घी बरच रहा है. का तर तो पाऊस जमिनीत जाईल, मुरेल आणि मग जे आमचं बीज पेरलेलं आहे ते वर येईल. आणि म्हणून तुम्ही स्वतःला सामान्य समजू नका. तुम्ही जे काही छोटं काम कराल, गर्जन तर्जन मोठ्या संस्था चालवू देत, ज्यानं त्याही आवश्यक आहे. पण हे लक्षात ठेवा सावरकरांनी सांगितलं, आपलं काम रिमझिम पावसासारखं कुठेतरी रुजेल, कुठेतरी रुजेल, कुठेतरी बीज येईल, कुठेतरी त्याचा वृक्ष होईल. आणि मग परोपकाराय फलंती वृक्षा, कुठेतरी तो काम करेल देशासाठी. आणि मग जेव्हा कोणी त्यांना ते विचारे, किती राष्ट्र ते देशकार्य दिलेच, हे जेव्हा कोणी विचारेल, किंवा परार्थी किती शक्ती तू वेचलीच, किती काळ मच्चिंतनी घालविला, विचारेल हे अंतिहरी. आपण म्हणतो ना विचारणार ना तो, मग तो प्रश्न विचारेल. मग त्याच्यासाठी आपल्याला, मला काय त्याचं म्हणून चालणं, मलाच त्याचं, मी जेवढं करू शकेन, मला जेवढं करता येईल तेवढं मी करेन, पण करायचा प्रयत्न जरूर करेन. एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रोजच्या उपासनेनंतर आम्ही बऱ्याचदा एक स्तोत्र म्हणतो, धर्माच्या करिता आम्हास या जगती रामानी धाडी आले, ऐसे जाणून राम भक्त करिता ऐश्वर्य हे लाभले. आणि रामदास स्वामींचं काही वाचलं होतं कधी, की धर्मसंस्थापनेचे नर झाले आहे पुढे होणार, तेची ईश्वराचे अवतार. तर हे वाचत असताना बऱ्याचदा वाटायचं की अरे हो, परमात्म्याचा अवतार असतो, किंवा रामदासांसारखे, छत्रपतींसारखे, तुकारामांसारखे संत येतात आणि जनजागृती करतात. पण त्या सगळ्याच्या गर्भामध्ये, त्या सगळ्याच्या मुळामध्ये हा भाव असतो की मलाच त्याचे आणि मीच करून हे होणार, हे आज आम्हाला कळायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. ह्या सगळ्यांकडनं, सगळ्यांतर्फे, या भाविक मंडळातर्फे आपल्या सर्वांना व्यासपीठ म्हणून आणि ताई म्हणून दोघांच्या वतीने नमस्कार करतो. Thank you.